नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजही मी तुमच्यासाठी काही नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। इथे आपली पहिली टिप आहे, आपण नेहमीच घर छान सुंदर ठेवायचा प्रयत्न करतो। आता दिवाळी आली आहे तर दिवाळीमध्ये अजूनच आपण वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वस्तू खरेदी करतो। तर एवढं सगळं खरेदी करण्यापेक्षा घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याचाच उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने केला तर तुम्हाला घरही सजवता येईल आणि पैसेही खर्च होणार नाही। तर इथे मी एक ओढणी घेतलेली आहे। कोणताही सुंदर असा कपडा जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरू शकता। तर इथे आपल्याला ओढणी अशी सरळ करून घ्यायची आहे आणि आपल्याकडे असणारे बरेच असे कुशन असतात किंवा ज्या पिलो असतात त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारे छान सजवू शकता। जसं आता आपण हॉलमध्ये काही कुशन ठेवतो तर त्यांना आपण वेगवेगळे कव्हर खरेदी करतो, पण नेहमी एक दोन कव्हरच आपण नेहमी वापरतो। तर थोडंसं ते वेगळं असं वाटायला पाहिजे सणावारासाठी, म्हणून तुम्ही या पद्धतीने नक्की त्याला सजवा। तर इथे आपण या पिलोला अशा प्रकारे पूर्णपणे ओढणीने कव्हर केलेला आहे आणि समोरचा भाग आपण याला असा पूर्णपणे एकत्र करून इथे रबर लावून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये खूप छान एक सुंदर असं फूल तयार होतं। इथे तुम्ही याला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या डिझाइन तयार करून सजवू शकता। हे आपलं एक सुंदर पिलो कव्हर तयार झालेला आहे। आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली दुसरी टिप आहे, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे सिल्वर फॉइल। आपल्या सर्वांच्याच घरी गरम चपात्या राहाव्या म्हणून आपण सिल्वर फॉइल, सिल्वर पेपर हा वापरतो। तर याला आपण आज जरा थोडं वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत। तर इथे मी याच्या 2-3 लेयर अशा घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला एखादी घरातील कोणतीही छोटी अशा प्रकारची डब्बी घ्यायची आहे आणि ती आपल्याला यावरती अशी ठेवून थोडंसं दाबून घ्यायचं आहे, किंवा हॉटेलमधून बऱ्याच वेळा पार्सलमध्ये आलेल्या सिल्वर फॉइलचा देखील तुम्ही अशा पद्धतीने उपयोग करू शकता। तर याला असं आपण घट्ट दाबून घेणार आहोत। याला असं दाबल्यानंतर आपण खूप सुंदर याला आकार देऊ शकतो। तुम्हाला जर कोणता वेगळा आकार द्यायचा असेल किंवा छोटा मोठा आकार बनवायचा असेल तर त्यानुसार तुम्ही ही छोटी जी बॉटल आहे ती वापरा वेगवेगळी। तर त्यामध्ये आपण पाहू शकता आकार तर दिलेला आहे। आता वरचा भाग आपण एक्स्ट्रा जो आहे तो कट करून टाकणार आहोत। अगदी इथे तुम्ही याला छोटं मोठं असं ठेवू शकता किंवा वेगळ्या आकारात जरी याला कट करायचं म्हणलं तरी सहज कट करता येईल। आणि इथे आपण हा दिवा बनवलेला आहे। आजकाल तुम्ही मार्केटमध्ये पाहिले असतील सिल्वर असे दिवे भेटतात जे की खूप महाग असतात। यामध्ये मेणबत्तीचं पाणी वितळून टाकलं की हा आपला घरच्या घरी दिवा सुंदर असा तयार होतो। नक्कीच तुम्ही पण बनवा, खूप मजबूत छान सुंदर हे दिवे होतात आणि यामध्ये आपल्याला जास्त खर्चही येत नाही। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल। या दिवाळीसाठी तुम्ही स्वस्तात मस्त असे भरपूर दिवे तयार करू शकता। यामध्ये मी मेणबत्तीला गरम करून वितळून त्याचं पाणी यामध्ये टाकून वात लावलेली आहे आणि खूप सुंदर दिवे आपले घरच्या घरी असे तयार झाले। यानंतरची आपली टिप आहे दुधासाठी। आपण बऱ्याच वेळा पाहतो दूध गरम करायला ठेवलं की त्याच्या जवळच आपल्याला थांबावं लागतं, नाहीतर हे दूध पूर्णपणे खाली असं उतू जातं, आपला गॅसही खराब होतो, दूधही वाया जातं। पण असं होऊ नये यासाठी छोटीशी एक ट्रिक आहे, जेणेकरून तुमचं दूध छान गरमही होईल, म्हणजे छान साय येईल। त्यासोबतच तुम्हाला इथे उभा राहायची गरज पडणार नाही। तर आपल्याला जेव्हा पण गॅसवरती दूध ठेवायचं आहे त्यावेळेस थोडं गरम दूध झालं, यावरती अशी एक साईची लेयर आली की ती चमच्याने थोडीशी बाजूला करायची आहे। चमच्याने साय अशी बाजूला केली की छान मंद आपण दूध तापवू शकतो। छान दूध तापलं की चवीलाही चांगलं लागतं, त्यावरची साय देखील खूप मोठी येते आणि आपलं दूधही वाया जात नाही। नक्की ट्राय करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। जसं आपण साय बाजूला केली, याचं जे दूध आहे यामध्ये छान उकळी येत आहे। आता हे अजिबात असं खाली उतू जाणार नाही। यानंतरची आपली टिप आहे दिव्यासाठी। कारण की आता दिवाळी आलेली आहे तर आपण भरपूर नवनवीन दिवे खरेदी करतो, पण मागच्या वर्षीचे आपल्याकडे असे बरेच दिवे ठेवलेले असतात। त्यामधील काहीतरी कुठेतरी ठेवल्यामुळे एखादा फुटलेला देखील दिवा आपल्याला सापडतो। आता फुटलेला दिवा आपण समजतो की काही कामी येणार नाही, याला फेकून देऊ, पण याला अजिबात फेकू नका। याचा छोटासा तुकडा देखील आपल्या भरपूर कामी येऊ शकतो। तर याला मी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। यापासून आपण खूपच उपयोगी अशी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणार आहोत। तुम्हाला जर याला कलर करायचं नसेल तर याला असंच वापरू शकता, पण थोडं सुंदर दिसावं, चांगलं दिसावं घरामध्ये ठेवायचं आहे, वापरायचं आहे, त्यामुळे मी याला कलर करून घेत आहे। एखादा कलर पेपर जरी तुम्ही यावरती लावला तरी चालेल, किंवा अगदी हे ऑप्शनल आहे, नाही काही केलं तरी काहीच हरकत नाही। तर पाहू शकता हे असं आपण याला तयार केलेलं आहे, दिसायला खूप छान दिसत आहे। चला तर मग पाहूया त्याला कुठे वापरायचं। आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो काही काम करत असताना अचानक काहीतरी सुईचं काम पडतं, सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी आपण बराच प्रयत्न करतो पण तो जात नाही, बराच आपला वेळ लागतो, चिडचिड होते। एकतर इमर्जन्सीच्या वेळी असा प्रॉब्लेम आला की नक्कीच आपली खूप जास्त धावपळ होते। बऱ्याच जणांना वृद्ध काळामुळे किंवा डोळ्यांचा त्रास असल्यामुळे सुईमध्ये दोरा ओवणं थोडंसं अवघड जातं। तर यांच्यासाठी मी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे।
जेणेकरून तुम्ही अगदी सुईमध्ये बारीक सुई आहे त्यामध्ये देखील दोरा घालू शकता, तेही खूपच सोप्या पद्धतीने। तर इथे मी झाडूचा असा एक छोटासा भाग काढून घेतलेला आहे। याला आपल्याला काढून असं पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। जेवढा छोटा भाग काढता येईल तेवढा काढून घ्या। त्यानंतर पहा इथे मी सुई आणि दोरा घेतलेला आहे। आता आपल्याला हा झाडूचा छोटासा जो भाग आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवून इथे आपल्याला जो आपण सुरुवातीला तुटलेला दिवा होतो त्याचा थोडासा भाग जो घेतलेला होता त्याला घ्यायचा आहे। इथे तुम्ही हा दिव्याचा अगदी यापेक्षा छोटा भाग घेऊ शकता किंवा मोठा जरी घेतला किंवा याला थोडंसं खिसणीवर घासून वेगळा जरी तुम्हाला आकार द्यायचा असला तरी तुम्ही देऊ शकता। पण हा आम्हाला तुटलेला जो आकार आहे तो व्यवस्थित वाटला म्हणून मी याला असंच वापरणार आहे। त्यानंतर हा झाडूचा छोटासा भाग आपल्याला यावरती असा ठेवायचा आहे। व्यवस्थित दाबून धरा आणि त्यानंतर एखादा टेप घेऊन यावरती असा लावा, जेणेकरून काय होतं एकदम व्यवस्थित यावरती हे बसतं आणि ट्रान्सपरंट टेप असल्यामुळे अगदी दिसूनही येत नाही। तर दोन्ही भाग मी झाडूचे जे काडी होती त्याचे असे एकत्र भाग करून चिकटपट्टी लावलेली आहे। त्यानंतर पहा समोरचा जो आपल्याला भाग आहे तो किती छोटा किंवा मोठा ठेवायचा हे आपल्यानुसार ठरवायचा आहे, आपल्या गरजेनुसार। त्यानंतर आपल्याला समोरचा भाग थोडासा दाबून असा खूप बारीक टोकदार करायचा आहे आणि हा टोकदार भाग जो आहे तोच आपल्या कामी येणार आहे अगदी छोट्यात छोट्या सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी। तर इथे पहा हे बनवून टूल तयार आहे। खूप सोपं आहे यामध्ये सुईमध्ये दोरा ओवणं। तर सुरुवातीला आपण जी छोटी सुई असो किंवा इतर कोणती सुई तुम्ही अशी सुई घालून घ्या, कारण की यामध्ये आपण झाडूचा अगदी छोटासा भाग वापरल्यामुळे सुई आपली कितीही छोटी असली तरी सहज जाते आणि झाडूचा जो समोरचा भाग असतो तो कडक असल्यामुळे सुई घालायला काहीही प्रॉब्लेम येत नाही। आणि दोरा टाकण्यासाठी तर पाहू शकता किती मोठा भाग आहे, अगदी तुम्हाला सहज यामध्ये दोरा टाकता येईल। त्यानंतर आपल्याला सुई जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे। जसं आपण सुई ओढून घेतली की आपोआप जो दोरा आहे तो सुईमध्ये जातो। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल, इमर्जन्सीच्या काळी तुम्हाला कामी येईल। त्यासोबतच आपण जी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे फक्त 2 मिनिटात ही बनवून तयार होते आणि या वस्तूचा आपण वर्षानुवर्ष उपयोग करू शकतो। खूपच कामाची वस्तू आहे। तुम्ही जर शिलाई काम करत असाल किंवा इतर काही तुम्हाला खूप कामी येईल, कारण की बऱ्याच वेळा सुई ओवण्यामध्ये आपला बराच वेळ जातो। ज्यांना हा त्रास होतो त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं। आजच बनवा, कारण की आता दिवाळी झाल्यानंतर भरपूर आपल्याकडे दिवे येतात। दिवाच घ्यायची गरज नाही, तुम्ही कोणताही असा छोटासा एखादा भाग घेऊन यावरती हे टूल बनवू शकता। पण सध्या माझ्याकडे हा तुटलेला दिवा होता आणि मजबूत आहे, दिसायलाही चांगलं, म्हणून मी यालाच वापरलेला आहे। पाहू शकता याला पकडायला देखील खूप सोपं जात आहे, जेणेकरून आपण याचा अगदी सहज उपयोग करू शकतो। आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असे उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि ह्या दिव्याला आपण व्यवस्थित कलर केल्यामुळे अगदी आपण हे दिसायला सुंदर बनवलेलं आहे। मार्केटमध्ये तुम्हाला हे टूल मिळेल, पण आपण घरीच याला बनवू शकतो, तो पैसे खर्च करण्याची गरजच काय। तर तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।